श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. बाळा, आज मी तुला कोणताही चमत्कार सांगणार नाही, कोणतीही गुपित सांगणार नाही आणि कोणतीही भीतीही दाखवणार नाही. आज मी तुला फक्त तुझीच ओळख करून देणार आहे. कारण जगात सर्वात मोठी भेट जर कोणाला मिळत असेल तर ती स्वतःची खरी किंमत ओळखण्याची असते. बाळा, तू अनेकदा आरशात स्वतःचा चेहरा पाहतोस, पण आज एकदा मनात डोकावून पहा. तिथे तुला एक असा माणूस दिसेल जो अजूनही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकत आहे. तुला माहीत आहे का, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्पर्धा कोणाशी नाही, ती कालच्या तुझ्याशी आहे. जर आज तू कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला असशील तर समज तू जिंकत आहेस. बाळा, दुसऱ्यांच्या टाळ्यांवर स्वतःची किंमत ठरवू नकोस. कारण टाळ्या कधी मिळतील, कधी थांबतील यावर तुझा अधिकार नाही. पण तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर, तुझ्या चांगल्या स्वभावावर आणि तुझ्या हसण्यावर पूर्ण अधिकार तुझाच आहे. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. मी नाही करू शकत हे वाक्य आज इथेच सोडून दे. त्याऐवजी मनात म्हण, मी शिकत आहे, मी वाढत आहे आणि प्रत्येक दिवस मला अधिक सक्षम बनवत आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जग तुझ्याकडे तसं पाहायला लागलं ते जसं तू स्वतःकडे पाहायला सुरुवात करतोस. जर तू स्वतःला सतत कमी लेखशील तर जगाकडून सन्मानाची अपेक्षा कशी करशील? म्हणून आज मी तुला एक नवीन सवय देतो. दररोज सकाळी स्वतःला 3 वाक्ये सांग. मी देवाने दिलेल्या गुणांसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्याला सुंदर बनवण्याची क्षमता ठेवतो. आज मी कोणाशीही तुलना करणार नाही. ही 3 वाक्य तुझ्या विचारांचा पाया मजबूत करतील. बाळा, तुला दुसऱ्यासारखं बनायचं नाही, तुला तुझ्यासारखं सर्वोत्तम बनायचं आहे. कारण प्रत्येक फूल वेगळं असतं, पण प्रत्येक फूल सुंदरच असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसामध्ये एक वेगळी देणगी असते. तुझी देणगी शोध, तिला जप आणि तिच्यावर प्रेम कर. कारण तीच तुझी खरी ओळख आहे. जर आजचा हा संवाद तुझ्या मनाला स्पर्श करत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की कर. तुझा एक लाईक म्हणजे या सकारात्मक विचारांचा प्रवास आणखी एका मनापर्यंत पोहोचवण्याची सुरुवात आहे. आणि जर तू स्वामी संदेश परिवारात नवीन असशील तर आत्ताच सबस्क्राईब कर. कारण या चॅनेलवर तुला भीती नाही तर आत्मविश्वास मिळेल, निराशा नाही तर आशा मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं, तुला स्वतःची खरी किंमत ओळखण्याची प्रेरणा मिळेल. बाळा, आता पुढे मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तू पुन्हा कधीच स्वतःला कमी समजणार नाहीस. म्हणून पुढचा प्रत्येक शब्द मनापासून ऐक. बाळा, आता मी तुला एक प्रश्न विचारतो. तू शेवटचा स्वतःचे कौतुक कधी केले होते? आठवते का? बहुतेक नाही. कारण तू आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलास, पण स्वतःला एक प्रेमाचा शब्द बोलायलाही विसरलास. आज ती सवय बदल. आज स्वतःला सांग, मी जसा आहे तसाच मौल्यवान आहे. लक्षात ठेव, स्वतःवर प्रेम करणारा माणूस कधीच अहंकारी होत नाही. उलट तो इतरांनाही प्रेमाने स्वीकारायला शिकवतो. बाळा, आजपासून स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. आकाशातला चंद्र आणि सकाळचा सूर्य दोघेही प्रकाश देतात, पण दोघांची वेळ वेगळी आहे. तसंच प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते.
म्हणून दुसऱ्याचा वेग पाहून स्वतःचा प्रवास थांबवू नकोस. तू तुझ्या मार्गावर आहेस आणि तुझा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुझं उद्याचं आयुष्य घडवत आहे. बाळा, आजपासून एक नवीन नियम बनव. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचार. आज मी कोणती एक चांगली गोष्ट केली? उत्तर कितीही छोटं असू दे. एखाद्याला हसून भेटलास, घरच्यांना मदत केलीस किंवा स्वतःसाठी 5 मिनिटं शांत बसलास, ही सुद्धा चांगली कृतीच आहे. कारण मोठं आयुष्य छोट्या छोट्या चांगल्या सवयींनी घडतं. आणि एक गोष्ट, तुझ्या मनात जे सुंदर विचार आहेत ते फक्त तुझ्यापुरते ठेवू नकोस. एखाद्याला प्रोत्साहन दे, एखाद्याचं कौतुक कर, एखाद्याला आशेचा एक शब्द दे. कारण कधीकधी तुझ्या एका वाक्याने दुसऱ्याच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो. बाळा, मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी आहे. जेव्हा तू चांगला विचार करतोस, जेव्हा तू प्रामाणिकपणे काम करतोस, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, तेव्हा तू माझ्या शिकवणीच्या अधिक जवळ जातोस. म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तुझ्यात जे सामर्थ्य आहे ते जगाला दाखवण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. फक्त स्वतःवर विश्वास हवा आणि मनात शांत श्रद्धा हवी. जर आजचा हा संवाद तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने फक्त एवढंच लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही एक ओळ अनेक भक्तांना सकारात्मकतेची प्रेरणा देऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचा आशीर्वाद द्या. तुमच्या एखाद्या मित्राला, कुटुंबातील व्यक्तीला किंवा अशा व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला आज स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि जर तुम्हाला असेच मनाला उभारी देणारे, शांतता देणारे आणि सकारात्मक स्वामी संदेश रोज ऐकायचे असतील तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुरू करा आणि या सुंदर प्रवासात आमच्यासोबत कायम राहा. चला, शेवटी मन शांत करून एक छोटी प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ, आमच्या मनात आत्मविश्वास जागृत ठेवा. स्वतःची किंमत ओळखण्याची बुद्धी द्या. प्रत्येक दिवस प्रेम, कृतज्ञता आणि चांगल्या विचारांनी जगण्याची प्रेरणा द्या. आमच्या घरात आनंद, ऐक्य आणि शांतता सदैव नांदो. आमच्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा मिळो. सर्वांचे कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.